अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आयुष्यात खूप संकट आहे, मानसिक त्रास भरपूर आहे। ज्यांना कळत नाहीये की समोर काय करायचं, कळत नाही आहे की त्रास कशामुळे किंवा त्रास कशामुळे हे माहिती असेल तरी तो त्रास दूर होत नाही आहे, डिप्रेशनमध्ये जात आहे किंवा आत्महत्येपर्यंत जर विचार मनात येत आहे, तर मग कुठेतरी थांबा 2 मिनिटं, स्वामींचं नाव घ्या आणि तारक मंत्राची सेवा करून बघा। खरंच सांगते मी, तारक मंत्राच्या एक एक शब्दात हा मनाला धीर देणारा आहे। निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा, अतर्क्य अवधूत हे स्मर्त्रगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। ज्यांना मानसिक त्रास आहे ना, अशा लोकांनी तारक मंत्राची सेवा नक्की नक्की करून बघा। 29 तारखेला आहे गुरुपौर्णिमा आणि त्या निमित्ताने तुम्हाला तारक मंत्राच्या सेवेला बसायचं। 9 तारखेला तारक मंत्राची सेवा करा, पुरुष किंवा स्त्री कोणीही करू शकता। संकल्पयुक्त तुम्ही तारक मंत्राची सेवा करा। पहिल्या दिवशी संकल्प घ्या आणि त्यानंतर दररोज दररोज तुम्हाला 21 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं। एक काचेचा ग्लास घ्यायचा, आपल्या उजव्या हातात ठेवायचा आणि डावा हात त्या ग्लासावर ठेवायचा, डोळे बंद करायचे आणि डोळे बंद करून 21 वेळा तारक मंत्र म्हणायचं। त्यानंतर पहिल्या तारक मंत्र सुरू करायच्या आधी आपल्या मनातली काय इच्छा आहे ते स्वामींना, दत्तगुरूंना म्हणून दाखवायचे आणि त्यानंतर 21 वेळा तारक मंत्र म्हणायचं। जे अभिमंत्रित पाणी असतं ते स्वतः पण प्यायचं, घरात सगळीकडे शिंपडायचं, घरातल्या सगळ्या लोकांना तीर्थ म्हणून द्यायचं। हे तारक मंत्र जेव्हा तुम्ही म्हणायला सुरुवात कराल ना, त्याचा एक एक शब्द तुमच्या मनाला धीर देणार आणि हळूहळू तुमच्या डोक्यातले जे विचार आहेत, तुमच्या डोक्यातला जो त्रास आहे तो कमी होत जाणार। आणि बघा, 21व्या दिवशी जेव्हा तुम्ही उद्यापन कराल ना या सेवेचं, तर तुम्हाला स्वतःमध्ये फरक वाटेल। मी खरंच सांगते, ज्यांना मानसिक त्रास आहे ना त्यांनी तारक मंत्राची सेवा करून बघा, तुम्हाला नक्की फरक पडेल। भिऊ नको, स्वामी सदैव पाठीशी आहे। याचे काही नियम आणि अटी पण आहेत बरं का। मद्यपान करायचं नाही, मांसाहार करायचा नाही, तसं ते कधीच करायला नको। पण काही लोक असतात ज्यांना सवय असते, त्यामुळे कमीत कमी पारायण काळात किंवा सेवेच्या काळात तरी ह्या गोष्टी करायला नको। भिऊ नको, स्वामी सदैव पाठीशी आहे।